हो पियूचे पप्पा. अहो पोरांनी किती छान निबंध लिहिलाय बघा, चोर या विषयावर. चोर या विषयावर कुठं निबंध असतो का? अहो तेच मी त्याला म्हटलं, चोर या विषयावर काही निबंध असतो का? तर त्यांनी लय भारी निबंध लिहिलाय, तुम्हाला वाचून दाखवते थांबा. बघा ऐका बर का. चोर हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते रोजगार निर्मिती आणि देशाच्या विकासात मोठे योगदान देतात. सेफ, कुलपे, लॉकर, कपाटे इत्यादी वस्तू फक्त चोरांमुळेच तयार केल्या जातात. या वस्तू बनवणाऱ्या कारखान्यांना आणि कामगारांना रोजगार मिळतो. घरामध्ये कुलपे, ग्रिल्स, दरवाजे आणि खिडक्यांवर लॅच बसवण्यासाठी मिस्त्री आणि कामगारांना काम मिळते. घर, दुकान, शाळा, कॉलेज, ऑफिस आणि कारखाने चोरांपासून वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि वॉचमॅन आवश्यक असतात. सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, सुरक्षा यंत्रणा बनवणाऱ्या कंपन्यांना देखील रोजगार मिळतो. चोरांमुळे पोलीस अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, न्यायाधीश, वकील यांनाही काम मिळते. पोलीस दलासाठी लागणारी बॅरिकेड्स, शस्त्रे, गोळ्या, गणवेश, वाहने इत्यादी खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. चोरांमुळे तुरुंग, जेलर आणि तुरुंगातील कर्मचारी यांनाही रोजगार मिळतो. मोबाईल, लॅपटॉप, कार, मोटारसायकल, घरगुती वस्तू, पर्स किंवा लिपस्टिक चोरी गेल्यानंतर लोकांना त्या पुन्हा खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे व्यापार वाढतो. एकूणच पाहता देशाच्या अर्थव्यवस्थेत चोरांचे योगदानही कमी नाही. बापरे किती छान निबंध लिहिलाय. खरंच की खूप छान लिहिलंय.